या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 12 जागांपैकी करवीरमधील 6 मतदारसंघात तिसंगी तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना होत आहे. सध्या करवीरमध्ये महायुतीत कुस्ती तर दक्षिणला काँग्रेस भाजपमध्ये झुंज असे चित्र पाहायला मिळत आहे. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याचे नेत्यांचे परंपरागत बालेकिल्ले खेळले झाल्याने उमेदवारांची दमछाक होताना दिसली असली तरी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटी सभा पदयात्रांवर भर दिल्याने शिवसेनेला पोषक असे वातावरण सध्या तरी दिसून येत आहे. पाडळी खुर्द मतदारसंघ वाढल्याचे पूर्वीच्या 8 मतदारसंघाची मोडतोड झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सर्व ठिकाणी चुरशीची होत आहे. शेह हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजपची उमेदवारी दिली. शिवसेना भाजपमध्ये लढत होईल असे वाटत असतानाच काँग्रेसनेही येथे तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. वडंगेमध्ये तिरंगीत लढत असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खरी झुंज आहे. शिंगणापूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेस अशी लढत होत आहे. सांगली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण दिवंगत आमदार PN पाटील यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होत असल्याने इथे राष्ट्रवादीचा कस लागणार आहे. इथे शिवसेनेच्या उमेदवाराने तगडे आव्हान उभे केले असून काँग्रेसचे उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाडळी खुर्द मतदारसंघांमध्ये गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे सुपुत्र सचिन पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी व डॉक्टर KS पाटील यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. साम, दाम, दंड अशा सर्व नीतीचा वापर सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे.